ललितच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी. उत्तर भारतातील डोंगरांनी वेढलेल्या एका लहानशा शांत गावात ललित नावाचा एक 20 वर्षाचा तरुण राहत होता. ललितची स्वप्ने त्याच्या गरिबीपेक्षा मोठी होती. त्याला आपल्या परिसरात रेस्टॉरंट आणि बेकरीची एक मोठी साखळी उघडून एक यशस्वी उद्योजक बनायचे होते. पण वास्तव कठोर होते. ललितचे कुटुंब तीव्र आर्थिक अडचणींचा सामना करत होते. त्याचे वडील मोहनजी एका स्थानिक गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम करत होते आणि त्याची आई कमलाजी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोठ्या शहरातील आलिशान घरांमध्ये सफाई कामगार आणि स्वयंपाकी म्हणून काम करत होत्या. ललितला स्नेहा नावाची एक लहान बहीण होती, जी फक्त 10 वर्षांची होती आणि आपल्या भावालाच ती सर्वस्व मानत होती. एका थंड संध्याकाळी ललित आपल्या घराबाहेर एका दगडावर बसून ताऱ्यांकडे पाहत होता. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःशीच म्हणाला, मला माझ्या आईवडिलांना एक चांगले आयुष्य द्यायचे आहे. पण जेव्हा आम्हाला दिवसातून 2 वेळचे जेवणही परवडत नाही, तेव्हा मी एवढे मोठे काहीतरी सुरू तरी कसे करू शकेन? दुसऱ्या दिवशी ललितने आपल्या वडिलांना सर्व काही सांगितले. मोहनजींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि अत्यंत गंभीरपणे म्हणाले, ललित बाळा, स्वप्ने फुकट मिळत नाहीत. जर तुला आयुष्यात काहीतरी मोठे हवे असेल तर त्यासाठी तुला लढावे लागेल. आज तुझ्याकडे जे काही आहे, मग ते कितीही लहान का असेना, तिथूनच सुरुवात कर. ललितने वडिलांचे शब्द मनावर घेतले. मग त्याच्या मनात एक कल्पना आली, संधीचा शोध आणि अग्रवालजींची बेकरी. त्याच्या लक्षात आले होते की त्याच्या गावातील लोकांना सकाळच्या चहाबरोबर ताजे पाव आणि ब्रेड खायला खूप आवडत असे. पण त्याच्या संपूर्ण परिसरात एकही बेकरी नव्हते. ते विकत घेण्यासाठी लोकांना शहरात जावे लागत असे. ललितने शहरातून ताजे पाव आणून आपल्या गावात विकायचे ठरवले. पण अडचण अशी होती की पावाची पहिली खेप विकत घेण्यासाठी ललितकडे 1 रुपयाही नव्हता. त्याने हिंमत गोळा केली आणि शहरातील सर्वात जुन्या बेकरीचे मालक अग्रवाल यांच्याकडे गेला. अग्रवाल हे कडक आणि चिडखोर वृद्ध गृहस्थ होते, जे कोणावरही सहज विश्वास ठेवत नसत. ललितने हात जोडून आत्मविश्वासाने म्हटले, अग्रवाल सर, मला तुमचे पाव माझ्या गावात विकायचे आहेत, पण माझ्याकडे सुरुवातीची गुंतवणूक नाही. तुम्ही एका आठवड्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवू शकता का? मी रोज तुमचे पाव विकेन, संध्याकाळी पूर्ण पैसे परत करेन आणि जो थोडा काही नफा होईल त्यातून घरखर्च भागवेन. अग्रवालने चष्म्यातून त्याच्याकडे पाहत कठोरपणे विचारले, आणि मी तुझ्यासारख्या नवख्या माणसावर विश्वास का ठेवू? ललितने थेट त्यांच्या डोळ्यात पाहून म्हटले, कारण मी दृढ निश्चयी आहे आणि मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी रात्रंदिवस मी काम करेन. थोड्या शांततेनंतर अग्रवालचे मन नरम झाले आणि ते म्हणाले, ठीक आहे, मी तुला एका आठवड्याचे कर्ज देतो. पण लक्षात ठेव, जर तू एका दिवसाचेही पैसे परत करायला चुकलास तर पुन्हा या दुकानाच्या पायऱ्या चढू नकोस. सकाळचा चहा आणि ताज्या पावाचा प्रवास. ललितला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो लवकर पाव आणि पावाच्या टोपल्या घेऊन आपल्या गावी परतला आणि बस स्टँडजवळ एक छोटा स्टॉल लावला. उत्साहाने आणि चेहऱ्यावर हास्य घेऊन तो प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला, भाऊ, चहाबरोबर ताजा पाव आणि गरम पाव घ्या, असे म्हणत अभिवादन करत होता. सुरुवातीला लोक थोडं संकोच करत होते, पण ललितने त्यांना चाखण्यासाठी मोफत नमुने दिले. लवकरच त्याचा प्रामाणिकपणा पाहून लोक त्याच्याकडे गर्दी करू लागले. संध्याकाळपर्यंत त्याचा सगळा पाव विकला गेला. तो लगेच शहरात गेला आणि श्री अग्रवाल यांना पैसे दिले. ते वृद्ध गृहस्थ किंचित हसले आणि म्हणाले, तू शब्दाचा पक्का आहेस, उद्या सकाळी परत ये. तेव्हापासून हा ललितचा नित्यक्रम बनला. तो दररोज सकाळी 4 वाजता उठायचा, शहरात जायचा, पाव आणायचा आणि उत्साहाने विकायचा. 2 महिन्यातच त्याने हातगाडी विकत घेण्यासाठी पुरेसे पैसे जमवले होते. एके दिवशी पाव विकत घेताना एक नियमित ग्राहक म्हणाला, ललित, तू पाव विकण्यात इतका चांगला आहेस, मग तू स्वतःच का बनवत नाहीस? जर तू स्वतःच बेकरी उघडलीस तर तुझा नफा दुप्पट होईल. या कल्पनेने ललितला धक्काच बसला. त्याने आयुष्यात कधीही पाव बनवला नव्हता. मग ललितच्या लक्षात आले, आयुष्यात काहीही फुकट मिळत नाही, ना यश ना कौशल्य. जर तुम्हाला पुढे जायचे असेल तर तुम्हाला जोखीम पत्करावी लागेल आणि नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. तो अग्रवालजींकडे गेला आणि म्हणाला, अग्रवालजी, तुम्ही मला पाव आणि बिस्किटे बनवायला शिकवाल का?
अग्रवालजींनी भुवया उंचवल्या. अरे, जर मी तुला माझे कौशल्य शिकवले तर तू माझ्याकडून खरेदी करणे बंद करशील. ते म्हणजे स्वतःच्या पायावर गोळी झाडण्यासारखे होईल. ललित आदराने म्हणाला, तुमचे बरोबर आहे काका, पण ज्या व्यक्तीने मला पहिली संधी दिली त्यांना मी कधीही विसरणार नाही. जर मी यशस्वी झालो तर मी तुमच्या बेकरीचे नाव नेहमीच उंचावून ठेवील. अग्रवाल यांनी थोडा विचार केला आणि मग म्हणाले, ठीक आहे, पण लक्षात ठेव, भट्टीसमोर उभं राहणं सोपं नाही. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. तू तयार असशील तर उद्या सकाळी 3 वाजता ये. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या खूप आधीच ललित भट्टीसमोर हजर होता. अग्रवाल यांनी त्याला पीठ मळायला, खमीर फुगवायला आणि योग्य तापमानावर पाव कसा भाजायचा हे सर्व शिकवले. सुरुवातीला पीठ मळून मळून ललितचे हात सुजायचे आणि पाव कधी जळायचा तर कधी कच्चाच राहायचा. एके दिवशी थकलेला आणि निराश झालेला ललित खाली बसला आणि त्याला वाटले की कदाचित हे काम त्याच्यासाठी नाही. मग त्याला त्याच्या वडिलांचे शब्द आठवले, स्वप्ने फुकट मिळत नाहीत. तो प्रत्येक चुकीला एक धडा मानू लागला. 2 आठवड्याच्या कठोर सरावानंतर एके दिवशी त्याने एक परिपूर्ण, सोनेरी आणि सुगंधित पाव भाजला आणि तो भट्टीतून बाहेर काढला. अग्रवाल यांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, ललित, तू आता शिकला आहेस. आता तू भरारी घेऊ शकतोस. ललित फ्रेश बेक्स आणि विकासाचे आव्हान. ललितने एक छोटा ओव्हन भाड्याने घेतला आणि आपल्या घराच्या एका कोपऱ्यात बेकिंग करायला सुरुवात केली. त्याची बहीण स्नेहा पाव पॅक करायची आणि त्याची आई त्याला मदत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागी राहायची. लवकरच ललितने नानखटाई, बिस्किटे आणि पेस्ट्री बनवायला सुरुवात केली. त्याच्या हाताने बनवलेल्या पदार्थांची जादू संपूर्ण शहरात पसरू लागली. पण यशाच्या मार्गात एक नवीन अडथळा उभा राहिला. एका श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा असलेल्या विकासने त्या शहरातील मुख्य बाजारात एक मोठे, आधुनिक आणि आकर्षक कॅफे कम बेकरी उघडली. रंगीबेरंगी दिवे, आकर्षक फलक आणि मोठे काचेचे काउंटर पाहून लोक उत्सुकतेने ललितची गाडी सोडून विकासच्या दुकानात जाऊ लागले. ललितची विक्री अचानक निम्मी झाली. आपली मेहनत वाया जाईल या विचाराने तो घाबरला. पण घाबरण्याऐवजी त्याने हुशारीने पाऊल उचलले. तो आपल्या जुन्या ग्राहकांशी बोलला आणि त्याने विचारले की विकासच्या दुकानात असे काय आहे जे त्याच्याकडे नाही. लोक म्हणाले, ललित, विकासचं दुकान खूप स्वच्छ आणि सुंदर आहे आणि त्याच्या केक्सवरील नक्षीकाम मुलांना खूप आकर्षित करतं. ललितच्या लक्षात आलं की त्याला एक केवळ चांगला बेकरच नाही तर एक धूर्त व्यावसायिकही बनायचं आहे. त्याने आपली बचत काढली, आपली हातगाडी सुंदर रंगांनी रंगवली, चांगली रोषणाई लावली आणि आपल्या मोबाईल फोनवर व्हिडिओ पाहून केक्सवर सुंदर आयसिंग आणि नक्षीकाम करायला शिकला. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्याने आपल्या नवीन पेस्ट्रीचे मोफत नमुने वाटायला सुरुवात केली. त्याची साधी सरळ शैली आणि अतुलनीय चव यशस्वी ठरली. लोक ललितकडे परत येऊ लागले. एके दिवशी संध्याकाळी गावातील एक वृद्ध आजी त्याच्या गाडीजवळ आली आणि म्हणाली, बाळा ललित, अनेक मोठी दुकानं उघडली आहेत, पण तुझ्या चवीतला गोडवा आणि प्रामाणिकपणा अतुलनीय आहे. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. लवकरच आपल्या मेहनतीने ललितने बाजारात एक छोटे दुकान भाड्याने घेतले आणि त्याचे नाव ललित फ्रेश बेक्स ठेवले. आगीचा भडका आणि गावकऱ्यांचा पाठिंबा. सगळं काही छान चाललं होतं, पण नियती ललितची शेवटची परीक्षा घेणार होती. एका रात्री मुसळधार वादळात ललित दुकानातून बाहेर पडून घरी निघणार होता. तेव्हा त्याला दुकानातून धूर निघताना दिसला. विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे भट्टीजवळ मोठी आग लागली होती. ललितने आपला जीव धोक्यात घालून पाणी आणि पोत्याच्या साहाय्याने आग विझवली, पण तोपर्यंत त्याच्या दुकानाचा काउंटर, भट्टी आणि सर्व मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी आपले संपूर्ण दुकान काळेकुट्ट आणि उद्ध्वस्त झालेले पाहून ललितच्या डोळ्यात अश्रू तरळले. गावकरी जमले. काही जण म्हणाले, या बिचाऱ्याची नशीबच खराब आहे, सगळं काही उद्ध्वस्त झालं. तर काही जण कुजबुजले की ललित पुन्हा कधीही उभा राहू शकणार नाही. ललितचे हृदय तुटले होते, पण त्याचा निर्धार अजूनही पक्का होता. तो आपल्या जळालेल्या दुकानासमोर उभा राहिला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, हा फक्त एक कठीण काळ आहे, माझा अंत नाही. मी शून्यातून सुरुवात केली होती. मी पुन्हा उभा राहीन. मी हार मानणाऱ्यांपैकी नाही. त्याचे पैसे संपले होते म्हणून तो सल्ल्यासाठी अग्रवालजींकडे गेला.
अग्रवालजींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हटले, ललित, तू हे सिद्ध केले आहेस की काहीही फुकट मिळत नाही. तुझ्या कष्टांची आग पुन्हा एकदा पेटव. स्वतःवर विश्वास ठेव आणि हे जग तुझ्या पाठीशी उभे राहील. ललितने हार मानली नाही. त्याने आपल्या घरातील चूल आणि उरलेल्या भांड्यांचा वापर करून पुन्हा थोड्या प्रमाणात नानकटाई आणि बिस्किटे बनवायला सुरुवात केली. त्याने आपल्या ग्राहकांना सांगितले, आज माझे दुकान जळाले असले तरी माझे धैर्य आणि चव कायम आहे. मी तुमची सेवा कायम करत राहील. जेव्हा गावातील लोकांनी ललितचा हा उत्साह पाहिला तेव्हा ते त्याला मदत करण्यासाठी पुढे आले. कोणीतरी पीठ आणले, दुसऱ्याने दुकान स्वच्छ आणि दुरुस्त करण्यास मदत केली आणि काही दुकानदारांनी एकत्र येऊन त्याला नवीन चूल घेण्यासाठी बिनव्याजी पैसे उधार दिले. ललितच्या लक्षात आले की जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी जीव ओतून प्रयत्न करता तेव्हा समाज तुमची ढाल बनतो. एक नवी पहाट आणि मोठे यश. केवळ काही महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर ललित फ्रेश बेकचा पुनर्जन्म झाला. यावेळी दुकान पूर्वीपेक्षाही अधिक सुंदर आणि आधुनिक होते. ललितने मेन्यूमध्ये कपकेक, मफिन्स आणि कस्टर्ड यांसारख्या पदार्थांचा समावेश केला होता. दुकानाच्या उद्घाटनाच्या दिवशी गावचे सरपंच स्वतः आले आणि ललितला मिठी मारत म्हणाले, ललित, तू आमच्या संपूर्ण गावाचा अभिमान आहेस. दृढ निश्चयाने मातीसुद्धा सोनं उगवू शकते हे तू सिद्ध करून दाखवलंस. ललितने गर्दीसमोर हात जोडून म्हटलं, मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. आयुष्याने मला शिकवले आहे की इथे काहीही फुकट मिळत नाही. यश नाही, आदर नाही, अगदी प्रियजनांचे प्रेमसुद्धा नाही. प्रत्येक गोष्ट कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि संयमाने मिळवावी लागते. संकटापुढे कधीही हार मानू नका, कारण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक सोनेरी पहाट येते. त्या दिवसापासून ललितचे दुकान केवळ पाव विकण्याचे ठिकाण राहिले नाही, तर ते संपूर्ण गावासाठी आशा आणि धैर्याचे प्रतीक बनले. या कथेतून आपण काय शिकू शकतो? स्वप्ने विनामूल्य नसतात, त्यासाठी झोप आणि आरामाचा त्याग करावा लागतो. संकट हा शेवटचा उपाय नाही. अपयश किंवा नुकसान ही केवळ एक परीक्षा असते, ज्यातून शिकून आपण अधिक सामर्थ्यवान बनतो. आत्मनिर्भर व्हा. जेव्हा तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी संघर्ष करता तेव्हाच समाज आणि देव मदतीचा हात पुढे करतात. चिकाटी ठेवा आणि आपल्या शब्दाला खरे राहा. प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमासाठी कोणताही शॉर्टकट नाही. ललितप्रमाणे चिकाटी ठेवा आणि जग तुमच्या पायाशी लोळण घेत येईल.